नमस्कार शेतकरी बांधवांनो, कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण अनेकदा पाहतो की पूर्ण बंदिस्त शेळीपालनामध्ये खाद्याचा खर्च खूप जास्त येतो. तर पूर्ण मोकाट चारवण्याच्या पद्धतीत अपेक्षेपेक्षा वाढ होत नाही. मग यावर उपाय काय? तर मित्रांनो, यावर सर्वात उत्तम आणि फायदेशीर मध्यमार्ग म्हणजे अर्धबंदिस्त शेळीपालन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अर्धबंदिस्त शेळीपालन कसे करावे, त्याचे अचूक नियोजन कसे असावे आणि यात शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होतो. तर मित्रांनो, ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. अर्धबंदिस्त शेळीपालन. तर आपण नक्की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि नवीन असेल तर कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, बघूया आपण आता अर्धबंदिस्त शेळीपालनामधील फायदे. तर बंधूंनो, अर्धबंदिस्त पद्धत म्हणजे काय? तर यामध्ये शेळ्यांना 24 तास गोठ्यात बांधून ठेवलं जात नाही आणि त्यांना पूर्णपणे मोकाटही सोडलं जात नाही. याचे नियोजन कसे असते? तर सकाळी ऊन पडण्यापूर्वी किंवा साधारणपणे 9-10च्या दरम्यान आपण आपल्या शेळ्या अर्धबंदिस्त चाऱ्यामध्ये शेतामध्ये चारण्यासाठी सोडू शकता. तर त्याचं नियोजन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे बघा. सकाळी तुम्ही साधारणपणे 9 ते 10 वाजता तुमच्या शेळ्यांना चारा खाण्यासाठी शेतामध्ये सोडू शकता आणि 12-1 वाजता परत तुमच्या गोट फार्ममध्ये तुम्ही त्या शेळ्या आणू शकता. म्हणजे याच्यामध्ये तुमचा फायदा काय होणार आहे? तर तो दुपारचं कडक ऊन असतं, तो कडक ऊन शेळ्यांना लागणार नाही आणि त्या निवांत गोठ्यामध्ये येऊन बसतील उन्हाच्या पारी. हा एक तुमचा त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. शिवाय दुसरी गोष्ट, शेतामध्ये शेळ्या फिरायला सोडल्यानंतर नैसर्गिक जो हिरवा पाला आहे, गवत आहे, अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत, त्या मित्रांनो शेळ्यांना चांगल्या क्वालिटीच्या आणि पौष्टिक वेगवेगळ्या वनस्पती शेळ्यांना खायला मिळतात आणि मग त्याच्यामुळे शेळ्या आजारी वगैरे पडत नाही. आणि बंदिस्त शेळीपालनामध्ये काय होतं, आपण तोच चारा त्यांना कायम खाऊ घालत असतो आणि सारखा चारा आपल्याकडं तो उपलब्ध नसतो. त्याच्यामुळे काय होतं, शेळ्यांना पाहिजे तसा पौष्टिक आहार त्याच्यातून मिळत नाही. त्याच्यामुळे अर्धबंदिस्तमध्ये तुमच्या शेळ्यांना चांगल्या प्रकारचा चारा खायला मिळू शकतो. दुसरी गोष्ट, शेळ्यांची कडक उन्हामध्ये त्यांना जास्त फिरावं लागत नाही. त्यावेळेस आपण त्यांना दुपारच्या पारी सावलीमध्ये गोठ्यामध्ये सोडतो आणि नंतर पाणी आणि विश्रांती त्यांच्या गोठ्यात आल्यावर त्यांना पिण्यासाठी भरपूर चांगलं पाणी, स्वच्छ पाणी, दुपारच्या वेळी त्यांना चांगलं पाणी. त्याच्यामुळं त्यांची तब्येत चांगली राहते आणि शेळ्या चांगल्या सुदृढ होतात. फक्त चाऱ्यावर शेळ्या सोडल्या तरी शरीराची पूर्ण वाढ होत नाही. म्हणून अर्धबंदिस्त पद्धत, संध्याकाळच्या वेळी किंवा मग गोठ्यात आल्यावर त्यांना पौष्टिक खुराक देणे हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये दाना खुराकमध्ये तुम्ही मका देऊ शकता, हरभरा चुनी देऊ शकता, सोयाबीन पेंड देऊ शकता, खनिज मिश्रण देऊ शकता. एकत्र करून संध्याकाळी प्रत्येक शेळीला तिच्या वयानुसार आणि गरजेनुसार खुराक तुम्ही तिला देऊ शकता. दुसरी गोष्ट, आरोग्य व लसीकरण. शेळ्यांना गोठ्यात ठेवत असताना गोठ्याची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. जंतनाशक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वेळेवर PPR तुम्हाला सांगतो, ह्या PPR झालं, ET झालं, यासारख्या महत्त्वाच्या लसी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने तुम्ही तुमच्या शेळ्यांना देऊन घेणं खूप गरजेचं आहे आणि मग त्याच्यामुळे तुमच्या शेळ्यांना कोणत्याही प्रकारचा आजाराचा धोका होणार नाही. तर हे अशा पद्धतीनं तुम्ही अर्धबंदिस्त शेळीपालन करू शकता. बघू शकता तुम्ही मित्रांनो, सर्व शेळ्या कशा वेगवेगळ्या झाडांच्या वेगवेगळ्या फांद्या पाला खात असतात आणि मग त्याच्यामुळे त्यांना काय होतं, खूप चांगल्या प्रकारचा पौष्टिक चारा मिळत असतो आणि याच्यामुळे शेळ्या आजारी वगैरे पडत नाही. दुसरी गोष्ट, आपल्याला शेतामधून चारा आणून कापून त्यांना घालावा लागत नाही. हा सुद्धा आपला त्याच्यामध्ये फायदा होतो. तर ह्या गोष्टी जर आपण लक्षपूर्वक अर्धबंदिस्त शेळीपालन जर केलं तर आपल्याला याच्यामध्ये चाऱ्याचा खर्च कमी होतो, खुराकाचा खर्चसुद्धा कमी लागतो आणि
आपले जी पिल्ले होणारे आहेत ते सुद्धा चांगल्या क्वालिटीचे होतात आणि सुदृढ होतात आणि लवकर विक्रीसाठी येतात. तुम्हाला सांगतो खाद्याचा खर्च हा 50% तुम्हाला अर्धबंदिस्त शेळीपालनातून करता येऊ शकतो. दुसरी गोष्ट दिवसभरातून पोटभर चरतात त्या, कारण त्यांना 2 टाईम चरायला सोडायला लागतं. त्याच्यामुळं त्यांची चांगल्या प्रकारची मित्रांनो भूक भागते. काय होतं सकाळी साधारणपणे तुम्ही जर 10 वाजता जरी शेळ्या चरायला सोडल्या तर 12 वाजेपर्यंत म्हणजे 2 तास जर तुम्ही शेळ्याचा शेतामध्ये जर चारल्या तर मित्रांनो त्यांचं पोट खूप भरतं. पोट भरल्याच्या नंतर 12 वाजता जरी तुम्ही तुमच्या गोट फार्ममध्ये आणून शेळ्या बंदिस्त केल्या, चांगलं स्वच्छ पाणी ठेवलं, तर जेवढं त्यांनी मित्रांनो 2 तासामध्ये चारा खाल्लेला आहे त्याचं पूर्णपणे त्यांचा रोहंत केल्यानंतर पचनशक्ती होते आणि पचनक्रिया झाल्याच्या नंतर त्यांचं पोट रिकामं होतं. म्हणजे खाल्लेलं त्यांचं पोट रिकामं होतं आणि पुन्हा त्यांना भूक लागते आणि भूक लागल्याच्या नंतर पुन्हा 4 वाजता आपण शेळ्या शेतामध्ये चरायला सोडू शकतो. तर हे मित्रांनो दिवसाचा दिनक्रम आहे. सकाळ आणि दुपार 2 टाईम, सकाळी 2 तास आणि दुपारी 2 तास. जर तुम्ही शेळीपालनामध्ये नियोजनबद्ध जर काम केलं तर अर्धबंदिस्त शेळीपालन हे खूप चांगलं आणि फायद्याचं आहे. त्याच्यामुळे शेळ्यांना जी आहे ती खूप चांगल्या प्रकारची फायदा होऊ शकतो आणि जे आपलं महागडं जे खाद्य आहे, जो महागडा खुराक आहे, आपल्याला हा जास्त घालावा लागत नाही आणि तो खर्च अर्ध्यावरती येतो. शरीराची वाढ जोमात होते. मोकळ्या हवेत फिरल्यामुळे शेळ्यांची हाडे मजबूत होतात, पचनक्रिया सुधारते आणि नैसर्गिक व्यायाम मिळाल्यामुळं मित्रांनो शेळ्यांचे वजनसुद्धा वाढते. उत्तम सेंद्रिय खत म्हणजे शेळ्यांपासून उत्तम सेंद्रिय खतसुद्धा मिळतं. गोठ्यात शेळ्यांची विष्ठा आणि मूत्र जमा होत असल्याने उत्तम दर्जाचे शेणखत तयार होते. याचा वापर आपल्या शेतीसाठी सुद्धा बागायती शेतीसाठी आपण करू शकतो. आणि दुसरी गोष्ट कमी ताण जास्त नफा, देखभालीचा ताण आणि खर्च कमी असल्यामुळे आपल्याला हा खात्रीशीर नफा कमावता येतो. तर मित्रांनो हे अर्धबंदिस्त शेळीपालनाचं हे एक यशस्वी गणित आहे. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या शेळीपालन जर तुम्ही करू इच्छित असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही शेळीपालन करू शकता. तर शेतकरी बंधूंनो तुम्ही कमी खर्चात आणि योग्य व्यवस्थापन शेळीपालन व्यवसाय करायचा असेल तर अर्धबंदिस्त पद्धत हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कैलास गावडे गोट फार्म ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांनासुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवीन शेती व पशुपालन माहितीसाठी आपल्या कैलास गावडे गोट फार्म चॅनलला सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.